नमस्कार, मी ओनर बोलत आहे। ही आहे श्री मल्हार रेसिडेन्सी। हा पूर्ण परिसर तुम्ही बघू शकता। बिल्डिंगच्या शेजारी शिवाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे। मंदिराचा कळस तुम्हाला दिसत असेल आणि तिथूनच पुढे गेल्यानंतर जो आपण मैदान बघत आहात, त्या मैदानाच्या इथे बाग आहे आणि बागेच्या इथे स्कूल आहे, इंग्लिश मीडियम स्कूल। सदर फ्लॅट विकणे आहे 4थ्या मजल्यावर। तुम्ही पार्किंग बघत आहात, व्यवस्थित असं पार्किंग आहे। संपूर्ण परिसर स्वच्छ आहे। या पायऱ्या आहेत। इथून हे मंदिर तुम्हाला दिसत आहे, इथून पूर्णपणे मंदिर दिसत आहे। बिल्डिंगला लागूनच मंदिर आहे। परिसर तुम्ही बघत असाल। हा मंदिराचा परिसर आहे। जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मी कासिम शेख। तुम्ही जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचा रिअल इस्टेटचा चॅनल आहे। तुम्ही स्टार्टिंगला जे बघितलं, हो खरंच मालकाला हे घर विकायचे आहे आणि अर्जंट मध्ये आहे आणि ह्यांनी जे पैसे सांगितलेले आहे आणि ह्याचा जो लोकेशन आहे त्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलेले आहे, बरोबर ना। तुम्हाला हे घर खरेदी करायचे, थोडंसं थांबलेले तुम्हाला स्पष्ट सगळंच सांगतो मी, पण तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भले किती बी लांब होऊ द्या, कारण की ह्या व्हिडिओमध्ये 2-3 अजून प्रॉपर्टीचे तुम्हाला लोकेशन आणि रेट सुद्धा सांगणार आहे। सगळ्यात आधी तुम्हाला हे जे घर पाहिजे ते किती स्क्वेअर फीटचे आहे ते जाणून घ्यायचे, बरोबर ना। सांगतो मी, थांबा थोडंसं। काय होतं माहिती का, आपल्याला एकच गडबड आहे, जे बघितलं तेच पाहिजे आपल्याला, तर थोडं कुठेतरी थांबायला पाहिजे, बरोबर ना। आणि खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येत आहे, तर त्यामुळं एक रिक्वेस्ट, एक कळकळून विनंती असणार आहे की आमचा हा जो चॅनल आहे ह्याला तुम्ही सबस्क्राईबचा बटन दाबवा, कारण की नेहमी प्रॉपर्टीची खरी माहिती मी तुम्हाला देत असतो आपल्या या रिअल इस्टेटच्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच्या चॅनलवरती। बंधू बहिणींनो, बघा बरेचशे लोकांना असं वाटतं की त्यांना प्लॉट खरेदी करायचे, जागा खरेदी करायचे, पण काय होतं पैसे नसतात आपल्याकडं। मेन आज पुण्याची जी परिस्थिती जी चालू आहे, तर लोकांना कॅश पाहिजे डायरेक्टली, आणि अशी कॅश कुठून आणायची। पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं या गोष्टीचा समाधान माझ्याकडे आहे। तुम्हाला EMI सुलभ हप्त्यामध्ये
आणि थोड्याच दिवसामध्ये तिकडं पण लोकवस्ती तयार होणारी अशी प्रॉपर्टी पाहिजे तुम्हाला, म्हणजे एक गुंठा स्वतःच्या हक्काची जागा तुमच्यासाठी आम्ही आणलेली आहे. आणि ते पण EMI वर. म्हणजे असं पण नाही की तुम्हाला डायरेक्टली एवढे पैसे भरायचे जे आपल्याकडे नाहीये, बरोबर ना. परिस्थिती नसती माणसाची, आणि त्या परिस्थिती नसती म्हणून खूप प्रॉब्लेम होतो माणसाला, मग माणूस घेऊच शकत नाही. पण असं झालं की आपल्याला EMI वर भेटली तर हाय ना आपल्याकडं ऑप्शन. बघा, पुणे नगर रोड MIDCच्या परिसराच्या आसपासच तुमच्यासाठी 1 गुंठाचे म्हणजे 1 से 10 गुंठ्याचे प्लॉट आणलेले आहे, आणि ते पण तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये. 6.5 लाख आहे, 7.5 आहे, या बजेटमध्ये आहे. आणि त्याचा 7/12 जो आहे सामूहिक 7/12 असणार आहे, 11 लोकांमध्ये असणार आहे. आणि 50% तुम्हाला डाऊन पेमेंट करायचे. 50% तुम्ही केलं तर तुम्हाला, बघा, तुम्हाला जे आहे तर ते EMI वर कन्वर्ट केलं जाईल. आणि तुमची EMI फिटली तर तो प्लॉट तुमच्याच नावाने असणार. पण त्याच्यामध्ये काय करायचं, लोकवस्ती तयार झाली, EMI चालू आहे, पण माणूस विचार करतो की आपण आपल्या जागेवरती जाऊ राहिला, तर तुम्ही जसं खरेदी खत झालं 11 लोकांमध्ये, तसं तुम्ही तुमचा घर बनवू शकता. स्वतः जे डेव्हलपर आहे त्यांनी सांगितलेले, तुम्ही ताबडतोब तिकडं घर बनवा आणि त्या जागेचा जो EMI असणार आहे ते तुम्ही पेड करत चला. पण तिथं जे आहे लोकवस्ती नाहीये, पण तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही बेझिझक बनवू शकतात. खूप भारी लोकेशन आहे. आणि हे जे आहे पुणे नगर रोड आणि वाघुलीच्या पुढं कासारी फाटा, तळेगाव, ढमढरे, त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेले. आता जो फ्लॅट आहे 1 RKचा, त्याच्याबद्दल मी माहिती देतो. बघा, हा जो घर आहे तर ओनरनी स्वतः बोलले की 275 स्क्वेअर फीटचा घर आहे, आणि हे त्यांना 20 लाखामध्ये विकायचे. 20 लाखाचे आहे. लोन वगैरे होणार नाही होणार ते तुम्ही डायरेक्टली मालकाला विचारू शकतात. पण एवढं लोकेशन मी तुम्हाला बोलू शकतो की हा जो लोकेशन आहे, हे लोकेशन जो आहे, तर तुम्ही विचार करा की कुठला, स्टार्टिंगला तुम्ही बघितलं, खूप भारी लोकेशन आहे. आणि डॅमच्या जवळचं आहे लोकेशन. आणि डॅम कुठलं आहे, अहो लांब नाही, पुण्यामध्ये आहे. खडकवासला जे डॅम आहे, धरण आहे, त्याच्या बाजूला, म्हणजे थोडंसं लांबच आहे, एकदम बाजूला नाहीये. पण तिकडून जे खडकवासला जे पडतं, एक 15-20 मिनिट लागत असेल तिकडे जायला, एवढं आहे ते. आणि हे जे फ्लोर आहे, हे ते फ्लोर ओनरला विचारा. बाल्कनी आहे त्याच्यामध्ये, आजूबाजूला शाळा, कॉलेजेस सगळं काही आहे त्या फ्लॅटमध्ये. आणि पाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. घर तुम्ही बघितलं, व्यवस्थित आहे. आजूबाजूचा लोकेशन तुम्ही बघितला, खूप सुंदर आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओनरचा नंबर दिलेले, तुम्ही मालकाला डायरेक्टली संपर्क करू शकतात. रेट जो आहे 20 लाख दिलेले त्यांनी. लोन होणार का नाही, कसा आहे एरिया वगैरे, लोकेशन वगैरे, जायचं असेल बघायला तर तुम्ही त्यांना फोन करा, नीट विचारा तुम्ही. आणि तुम्ही जे काय असणार आहे ते तुम्ही सगळं बघून घ्या. आणि व्यवहार करायचा असेल तर नीट विचार करून तुम्ही व्यवहार करा. कारण की बघा, घरं आहे भरपूर, पण जे काय कागदपत्र आपल्याला लोनसाठी लागतात ते पुरे आहे का नाही त्याची शहानिशा तुम्ही करा आरामशीर. आणि ही जी प्रॉपर्टी आहे तर सुंदर असा ते व्हिडिओमध्ये तर लोकेशन आपल्याला दिसलेलं आहे. तुम्ही लोकेशन बघितल्यानंतर, म्हणजे स्वतः तुम्ही गेल्यानंतर तिथं तुम्हाला कळून येणार आहे की हे फ्लॅट कसे आहे. 1 RK फ्लॅट आहे, म्हणजे एक हॉल आहे, एक किचन आहे, एक टॉयलेट बाथरूम आहे. आणि परिसर जो आहे तो सुंदर परिसर असा दिसतो तिथं. आणि बघायला गेलं आपल्याला तर जे आहे भाजीपाला वगैरे जे पाहिजे, शाळा, कॉलेजेस, ते सगळे भेटत असेल तर भारीच काम आहे ना.
तर मित्रांनो, तुम्ही जाऊन बघा आणि डायरेक्ट मालकाला संपर्क करा. आणि अशीच तुम्हाला जाहिरात करायची असेल तर मला तुम्ही संपर्क करू शकता जाहिरातीसाठी. माझा नंबर तुम्हाला भेटू शकतो. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.